नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आता लवकरच पितृपक्ष सुरू होणार आहे. तर तो कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. त्याचबरोबर या कालावधीमध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये आपण काय करावे, काय करू नये, कुठल्या सेवा कराव्या की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या अडचण राहणार नाही आणि असलेल्या अडचणी समस्या दूर होतील. त्याचबरोबर पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळेल. हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत सुरू होतो. तर बघा मंडळी, यावर्षी 7 सप्टेंबर 2025ला पितृपक्षाला सुरुवात होणार आहे आणि 21 सप्टेंबर 2025 रविवारी पितृपक्ष संपणार आहे. तर बघा, पितृपक्ष म्हणजे पितरांची प्रार्थना, पिंडदान आणि श्राद्ध करण्याची वेळ असते. त्यामुळे पितरांना समाधान मिळते आणि ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात. तर बघा, आता आपण हे जाणून घेऊ की या पितृपक्षामध्ये आपल्याला कुठली कामं आहेत जी आपल्याला चुकूनही करायची नाहीत. तर बघा, या दरम्यान आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा, आपल्या घरामध्ये कुठलीही व्यक्ती येऊ, तिचा आपल्याला अपमान करायचा नाही. पितर कोणत्याही रूपात आपल्या दारामध्ये, आपल्या घरामध्ये येऊ शकतात. म्हणून आपल्याला प्रत्येक जीवाचा आपल्याला आदर करायचा आहे. बघा, या दरम्यान आपल्याला म्हणजे या पंधरवाड्यामध्ये आपल्याला पशु पक्ष्यांना परेशान करायचं नाही. कुठल्याही प्रकारची त्यांना जखम, आपल्याकडून इजा होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर गायीचा अपमान करू नये. पशु पक्ष्यांचा, अन्न आणि पाण्याचा याचा देखील आपल्याकडून अनादर होता नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, आहारामध्ये आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. या दरम्यान आपल्याला मांसाहार करायचा नाहीये. दारू, मद्य यासारखे सेवन आपल्याला करायचं नाहीये आणि या दरम्यान आपल्याला शिळं अन्न देखील खायचं नाहीये असं सांगितलं जातं. या व्यतिरिक्त बघा, चणे, मसूर, साग, सातू, जिरं, मुळी आणि काळं मीठ, काकडी आणि दुधी भोपळा हे खाणं टाळावं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर बघा, या दरम्यान श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया, प्रयाग, बद्रीनाथ व इतर अशा श्राद्धस्थळी जे असतात त्या ठिकाणी आपण करू शकतो. पण हे जे श्राद्ध आहे हे पितरांचं, हे आपण दुसऱ्याच्या घरी करायचं नाही. एकतर आपल्या घरी किंवा या जे ठिकाणं आहेत या ठिकाणामध्येच आपल्याला करायचं आहे. फक्त दुसऱ्याच्या घरी कधीही श्राद्धाचा कार्यक्रम करायचा नसतो. त्याच्यानंतर बघा, या दरम्यान आपण झाडं कापू नये. यामुळे आपले पित्र नाराज होत असतात असं सांगितलं जातं. त्याचबरोबर सात्विक आणि धार्मिक विचाराला, ब्राह्मणाला आपल्याला मध्यान्ह दरम्यान भोजन करावे असे सांगितले जाते. श्राद्धाचा प्रसाद घेतल्याच्या नंतर जेव्हा आपण श्राद्धाचं जेवण करतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण जेवण करू नये असं सांगितलं जातं. श्राद्धाचं जेवण जेवल्याच्या नंतर एकदाच जेवण करायचं असतं असं सांगितलं जातं. या दरम्यान नवीन वस्त्र खरेदी करू नये किंवा नवीन वस्तू किंवा नवीन वस्त्र आपण खरेदीसुद्धा करू नये आणि ती धारणसुद्धा करू नये असं सांगितलं जातं. खोटं बोलणं, अनैतिक काम करणं, कोणाशीही वाईट म्हणजे विचारसुद्धा आपल्या डोक्यामध्ये कोणाविषयी वाईट विचारसुद्धा आणायचे नाही आणि कोणाविषयी वाईट बोलायचं सुद्धा नाही. या पंधरवाड्यामध्ये आपल्याला ही कामं चुकूनही करायची नाहीयेत. तर आता आपण हे जाणून घेऊया की या पितृपक्षामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. बघा, या काळामध्ये, या पितृपक्ष या काळामध्ये आपले जे पूर्वज असतात ते पृथ्वी तलावर येत असतात असं सांगितलं जातं. म्हणून आपल्याला कुटुंबातील व्यक्तींचं निधन, आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे त्या तिथीला म्हणजे पितृपक्षातील त्या तिथीला विधिवत त्यांचं श्राद्ध आणि तर्पण विधी करावा असं सांगितलं जातं. आपले श्राद्ध विधी या विधीमुळे आपले जे पूर्वज असतात ते प्रसन्न होतात आणि त्यांचा आत्मा शांत होतो आणि आपल्याला ते शुभ आशीर्वाद देतात असं सांगितलं जातं. बघा, जर आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचे श्राद्ध केले नाही, त्यांचं तर्पण केलं नाही तर त्यांचा आत्मा अशांत राहतो असे सांगितले जाते. आणि बघा, त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होत असतात, समस्या निर्माण होत असतात. म्हणून आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला श्राद्ध आणि तर्पण करायचे असते.
त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला यथाशक्ती आपल्याला जेवढं घडेल तेवढं आपण दान धर्म करायचा आहे. आपण एखाद्या गरजूंना अन्न, पाणी, वस्त्र सुद्धा देऊ शकता. आपल्याला यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं आपण दान धर्म या दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर ज्या तिथीला आपल्या घरी पितृ असेल त्या तिथीला आपण थोडंसं अन्न, आपल्या घरातील थोडंसं अन्न आपल्याला आपल्या छतावर किंवा खिडकीच्या तिथे कावळ्यासाठी ठेवायचं आहे. यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात असं सांगितलं जातं. त्याचबरोबर बघा, या दिवशी आपल्याला पंचग्रास दानाचे विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. आता पंचग्रास दान म्हणजे काय तर बघा, यामध्ये आपल्याला गाय, मांजर, कावळा, कुत्रा आणि अशी ठिकाण जिथे जास्त रहदारी नसलेलं असं एखादं ठिकाण रस्त्यावर आपल्याला आपल्या घरातील पितरांसाठी आपण जे काही अन्न केलेलं आहे ते सर्व अन्न थोडं थोडं आपल्याला या सर्वांना आपल्याला द्यायचं आहे. हे करताना आपल्याला फक्त मागे वळून पाहायचं नाही. आपल्याला तिथे अन्न ठेवायचं या 5 जागेवर आणि त्यांच्या नावेने आणि परत आपल्या घरी यायचं आहे. हे बघा, वळून बघायचं नाही. हे करत असताना मागे वळून बघायचं नाही. या असं केल्यामुळे आपल्या कुटुंबातील जे वारस आहेत त्यांना पितृ त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना शुभ आशीर्वाद देतात असं सांगितलं जातं. आता हे बघा, या दिवसामध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे की ज्या सेवा जर आपण केल्या तर आपले पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आणि समस्या कुठल्याही प्रकारची येत नाही आणि माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहतो. कुठली सेवा आहे ते पाहूया. बघा, आपल्याला या दिवशी म्हणजे या पंधरवाड्यामध्ये 29 तारखेपासूनच आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. तर अमावस्येपर्यंत तुम्ही दररोज ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला जसं घडेल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, पितृस्तोत्र, आपली जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये पितृस्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे. तर ते स्तोत्र आपल्याला दररोज वाचायचं आहे. आता हे स्तोत्र वाचत असताना काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, काही नियम आहेत. तर बघा, आपण जेव्हा देवपूजा करतो, देवपूजा करताना आपण जे आसन वापरतो तर ते आसन न घेता यासाठी आपल्याला जेव्हा आपण पितृस्तोत्र वाचणार आहोत त्यासाठी आपल्याला वेगळं एक आसन घ्यायचं आहे आणि ते आसन फक्त आपल्याला त्याच पितृस्तोत्र वाचतानाच घ्यायचं आहे. ते आपल्याला परत दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आपल्याला ते वापरायचं नाही आणि वाचन झाल्याच्या नंतर ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी आपला हात लागणार नाही. आणि त्याच्यानंतर पितृस्तोत्र वाचल्याच्या नंतर आपल्याला हात पाय धुवूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा, आपल्याला काय करायचं आहे, 15 दिवस आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. अगोदर आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आणि नंतर दिवा लावायचा आहे. दिवा लावत असताना तुम्ही तेल कुठलंही वापरू शकता. शक्य झाल्यास मोहरीचं किंवा तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता. आणि जी ज्योत आहे ती ज्योत आपल्याला दक्षिणेकडे करायची आहे. तिचं तोंड आपल्याला दक्षिणेकडे करायचं आहे. असं आपल्याला 15 दिवस पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णूंचा वास असो असंही म्हटलं जातं आणि त्यामुळे आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आणि जर बघा, आता जर तुमच्याकडे पिंपळाचं झाड नसेल तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही आपल्या घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र 108 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. दररोज 15 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. तर या सेवा आणि ह्या काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला या पितृपक्षामध्ये पाळायच्या होत्या. आणि जर तुम्ही या गोष्टी केल्या तर बघा, तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या अडचण येणार नाही. घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मी नांदेल. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.